मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीमध्ये महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। तर सांगली, मिरज, कुपवाड या महापालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची आज पहिली जाहीर सभा होतीये। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा होणार आहे। आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोममध्ये हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याद्वारे फडणवीस आणि शिंदे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील। शिवाय मुंबईच्या विकासाचं विजन या मेळाव्यात मांडलं जाणार आहे। मेळाव्याला भाजप आणि शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते उपस्थित राहतील। शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे। पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय। तर आता 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत देण्यात येणार आहे। शेतीच्या पीक कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्यात आलंय। 1 जानेवारीपासून हा नियम लागू करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर आता सवलत मिळणार आहे। 1 जानेवारीपासून हा नियम लागू आहे। एक महत्त्वाची बातमी, मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। प्रीती पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे। भाजप आता काही लोकांसाठी प्रायव्हेट कंपनी झाली आहे, अशी टीका प्रीती पाटील यांनी केली आहे। तर प्रीती पाटील यांनी नाव न घेता नरेंद्र मेहता यांच्यावर ही टीका केली आहे।